आज आपण बनवणार आहोत कडक चहा, अगदी टपरीवर मिळते तशी. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे थोडासा अद्रक, 2 ते 3 विलायची, 2 लवंग. आता आपल्याला काय करायचं आहे, यांना ठेचून घ्यायचं आहे. तर बघू शकता या प्रकारे मी खलबत्त्यामध्ये यांना छान असं ठेचून घेतलेली आहे. बघू शकता या प्रकारे ठेचून घ्यायचा आहे. आता आपण चाय बनवूया. तर त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. सर्वात आधी आपल्याला इथे टाकायचं आहे पाणी. जेवढं दूध आहे तेवढंच पाणी टाकायचं आहे. त्यानंतर टाकायचं आहे अद्रक, विलायची आणि लवंग जे आपण ठेचून ठेवलेली होती. त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायची आहे पत्ती आणि यांना छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. काही वेळानंतर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे. आता आपल्याला इथे टाकायचं आहे दूध. तर बघू शकता पाऊण ग्लास दूध आहे आणि एवढाच पाणी मी मगाशी टाकलेली होती. आता आपल्याला इथे साखर टाकायचं आहे. मी इथे अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. काही वेळानंतर बघू शकता चहाला छान अशी उकळी आलेली आहे. आता याच प्रकारे आपण 10 मिनटं आणखीन उकळू देऊया. गॅस स्लो ते मीडियम करून या चायला बघू शकता आणि या प्रकारे असं करत राहायचं आहे. 10 मिनटं असं छान अशी उकळी येऊ देऊया. काही वेळानंतर बघू शकता आता चहा तयार झालेली आहे. बघू शकता अगदी कडक टपरीवाली चहा तयार झालेली आहे. आता आपण गाळून घेऊया आणि बघू शकता कलर बघा किती परफेक्ट कलर आलेला आहे चहाला आणि खूपच टेस्टी बनते. अगदी टपरीवर मिळते तशी चहा तुम्हालाही लागणार. बघू शकता तुम्ही किती भारी लुक आलेला आहे. तर या प्रकारे ही टपरीवाली कडक चहा एकदा तरी नक्की ट्राय करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.